नमस्कार मंडळी, आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। आज मी इथं हिरवागार असा मस्त कोबी घेतलेला आहे। एकदम ताजा असा रसरशीत असा हा कोबी आहे। त्याचे काय करायचे, वरचे जे खराब पाणी आहेत का नाही ते काढून टाकायचे। त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही। आज आपण जी रेसिपी बनवणार आहे ना त्यामध्ये, तर आतमधले जे चांगले पाणी आहेत की नाही ते आपल्याला घ्यायचे आहेत। ते अलगद निघतात कोबीचे पानं। आपल्याला जेवढे हवेत तेवढे पानं ह्या कोबीचे आपण आता काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी सर्व पानं काढून घेतलेत मला जेवढे हवेत ते कोबीचे, आणि ते आता मी काय केलं आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आणि आता इकडं गॅसवर मी कढई मांडून ठेवली आणि त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। आता त्या पाण्यामध्ये आपल्याला हे कोबीचे जे पानं मी काढून घेतले होते की नाही ते काय करायचे, आता चांगले वाफवून घ्यायचे आहेत। आणि ती पानं वाफवूस्तोवर आता मी इथं काय केलेलं आहे, 2 उकडलेले बटाटे घेतलेत, त्या बटाट्यांच्या साली काढून घेतलेत आणि त्या बटाट्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, त्यानंतर हळद पावडर, धना पावडर आणि मीठ थोडंसं घालून काय केलं, ते छान असं कुस्करून घ्यायचं आहे किंवा मॅश करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे हवा जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही घालू शकता। त्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदाही त्या बटाट्यामध्ये छान असा कुस्करून घ्यायचा आहे। नंतर कोथिंबीर घालायची आहे, कोथिंबीरही त्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तोपर्यंत काय होतं आहे, आपले इथं पानं छान मी उलटे पालटे करून घेतले तर ते वाफून निघत आहेत। नंतर आपल्याला इथं थोडंसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथं मी त्यासाठी बेसन पीठ घेतलं आहे, बेसन पिठामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि आपण वडापावला लागतं की नाही तसं बॅटर इथं तयार करून घ्यायचं आहे। वड्याचं जे बाहेरचं आवरण असतं की नाही त्याला लागणारं बॅटर कसं असतं तसं तयार करून घ्यायचं आहे। आता इथं आपले पानं छान वाफवलेले आहेत, मी ही काढून घेते आहे। आता आपण काय करूया, हे वाफवलेले पाणी आहेत की नाही ते आता थंड पण झालेले आहेत, त्यामध्ये आपण जे बटाट्याचं जे सारण तयार करून घेतलं होतं की नाही ते घालायचं आहे आणि अशी गुंडाळी करायची आहे त्या सारणाची आणि छान असं गुंडाळून घ्यायचं आहे। आणि आपण जे बॅटर तयार केलं होतं की नाही वडापावच्या ह्याच्यासारखं बेसन पिठाचं, तर ते बॅटर त्यामध्ये घालून ह्याचं तोंड काय करायचं आहे, मिटवून घ्यायचं आहे। आणि आता हे काय करायचं आहे, छान असं ह्याचं तोंड मिटवून अशा पद्धतीने सर्व पानांचे आपल्याला काय करायचे, वडे तयार करून घ्यायचे आहेत। आणि ह्या बॅटरने असं तोंड मिटवून घ्यायचं आहे आणि त्याचे छान अशा गुंडाळ्या तयार करून घ्यायचे आहेत। इथं माझ्याकडं राहिलं होतं तोंड असं दुमडून घ्यायचं, मी आता इथं छान असं दुमडून घेते आहे। तर अशा पद्धतीने कोबीचे वडे आपण आज इथं करणार आहोत। आता हे काय करायचं, आपण जे केलेल्या गुंडाळ्या आहेत का नाही ते त्या बेसन पिठाच्या बॅटरमध्ये छान डुबवून घ्यायचे आहेत आणि त्या तळून घ्यायचे आहेत। आपण जसे बटाटे वडे तळून घेतो की नाही अगदी त्या पद्धतीनेच हे पण कोबीचे वडे असे तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत। हे वडे खायला खूप छान लागतात आणि मुलांनाही फार आवडतात। कोबी कोणी खात नाही, परंतु असं वेगळा काही पदार्थ आपण बनवला की नाही तो मुलं आवडीने खातात। अशा पद्धतीचे कोबीचे वडे तुम्ही पण करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय।